माणूस, दुर्लक्षित माणूस जो शेतकरी आहे त्यावर आधारित आता हा अर्थसंकल्प गायबच झालाय। अलीकडचे सगळ्या अर्थसंकल्पातून हे दिसते अध्यक्ष महोदय। म्हणजे हे संपूर्ण परिस्थिती जर आपण आपल्या लक्षात आणून दिली अध्यक्ष महोदय, मला 2-3 गोष्टीकडे या कृषी विभागाच्या संदर्भात लक्ष वेधायचं आहे। मंत्री महोदय फार चांगले आहेत, वागायलाही, दिसायलाही आणि शेतकऱ्यांच्या काम करायलाही। कधी कधी तुमचा जरा एखादी शब्द इकडे तिकडे झाला तर फार वाईट होईल बरं। सज्जन माणसाला एक शब्दही फार बोचरा असतो, त्यामुळे त्याची काळजी जरा तुम्ही घेतली पाहिजे। आणि यासाठी अन्न सुरक्षा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अन्न सुरक्षा पोषण अभियान, अन्नधान्य पिके या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपण काही तरतूद केली। बीज चाचणी, रासायनिक खतं, कीटक नियंत्रण, कीटकनाशक, प्रयोगशाळा, कंत्राटी सेवा यासाठी आपल्याकडे तरतूद आहे। राष्ट्रीय नैसर्गिक शेती वगैरे यासाठी आपल्या यामध्ये समावेश आहे अध्यक्ष महोदय। आणि अशा या विविध याच्यावर या पुरवणीमध्ये समावेश करत असताना मला कळत नाही की तुम्हाला दिलेला जो मूळ बजेटमधला हिस्सा होता किंवा मूळ बजेटमध्ये जी काही तरतूद होती त्यातून किती मिळाली आणि किती खर्च झाला। एकूण मिळालेली तुम्हाला जी ठोस तरतूद होती त्या बजेटमध्ये प्रावधान होतं, अहो त्यातला खर्च अजून 5% झाला नाही। 27% निधी प्राप्त झाला तुम्हाला आणि 5% म्हणजे वितरित झाला 27% आणि म्हणजे 23% वितरित झाला। मूळ बजेट तुमचा 20,509 कोटीचा होता, वितरित निधी 23% आणि खर्च 5%। मग आता 843 कोटी रुपयाची तुम्हाला या पुरवणीमध्ये आवश्यकता का पडली? म्हणजेच हा आकड्याचा खेळ करायचा। तुमच्या कृषीचे जेवढा बजेट आहे तो बजेट पहिल्यांदा तुम्हाला वितरित होण्याची आवश्यकता होती, ठीक आहे, टप्प्याटप्प्याने। पण आज ज्या पुरवणी मागण्या आल्या आहेत त्यातील तुमच्या विभागाने जो 5% खर्च केलाय, जे 3 महिन्यामध्ये काय गती आहे, किती सुपरफास्ट, फास्ट एक्सप्रेस, बुलेट ट्रेन ही बनायची या सरकारची। माहिती घ्या जरा पाटील साहेब। कृषी विभागावर 5% खर्च व्हावा बजेटच्या, मूळ बजेटच्या तरतुदीतून। यावरूनच शेतकऱ्याप्रती तुमची या सरकारची नियत काय आहे, या सरकारची भूमिका काय आहे, शेतकऱ्याप्रती या सरकारला काही देणं घेणं आहे की नाही, यावरून एक गोष्ट निश्चितपणे अध्यक्ष महोदय स्पष्ट होते आहे। म्हणून मी विनंती करणार आहे की तुम्ही खूप गोष्टी आहेत, अरे अजून तर तुम्हाला सांगतो मी काय बोलावं। कृषी मंत्री महोदय, खरं म्हणजे सहकार खात्याचा विषय जरी असला, मागील पावसाळ्यात खरीपाचे धानाचे पैसे मागच्या वर्षीचे अद्याप दिले नाहीत साहेब। नागभीडचे मिळाले नाहीत, आमच्या शिंदेबाईचे पैसे मिळाले नाहीत, मूळचे पैसे मिळालेत की नाही माहित नाही सुधीर भाऊ, पण अजूनही तो शेतकरी या वर्षीचा हंगाम करेल कसा? फार गोष्टी मोठ्या मोठ्या चालल्यात। अरे क्षितिजाच्या आत बोला, पण अलीकडे क्षितिजाच्या पलीकडचंच बोलणं सुरू आहे। जे दिसत नाही ते, जे दिसते ते बोला, जे दिसतंय ते सांगा। क्षितिजाच्या आत दिसतंय ते सांगत नाही, क्षितिजाच्या पलीकडचं सांगतात। हे या सरकारची नीती आहे। मागच्या वर्षीचे पैसे अद्याप जर मिळाले नसतील तर या सरकारचा आपण शेतकऱ्यांच्यासाठी करतो। तुम्ही जरा गांभीर्यानं घ्या ही गोष्ट। मागच्या रब्बी खरीप पिकाचे 2025-26च्या पावसाळ्यातील धान खरेदी झाला, शेतकरी पैशाची वाट पाहतोय। या वर्षीचा हंगाम कसं करावं ही अत्यंत अडचणीची गोष्ट या शेतकऱ्यांच्याकडे आता निर्माण झाली। अध्यक्ष महोदय, ही फसवणूक का झाली असं मी म्हणतो।
ही फसवणूक होण्यामागे तुम्हीच सांगितलं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. ही केवळ निवडणुकीमार्फत मतं घेण्यासाठी घोषणा होती, हे आता काही लपून राहिलेलं नाही. हे महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे हे महापापच होतं शेतकऱ्यांसाठी. अटी शर्तीच्या जंजाळात अडकवणारी आणि दिशाभूल करणारी योजना आहे, हे आता सत्ताधाऱ्यांनी पण कबूल केला. आत्ता भाषण करताना त्यांचे विचार व्यक्त करताना म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ही फसवी आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. हे कुठेही लपवण्याची गरज नाही. 19 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नैसर्गिक संकट किती आले? तो 19 पासून 5 वेळा नैसर्गिक संकट आली. 19ची कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही आता त्यांना वगळताय. अनेक वेळा दुष्काळ आला, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, वादळ आले. अशा अनेक संकटातून शेतकरी जात असताना तुम्ही 12,71,000 शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी तुम्ही वगळली आणि फक्त 50,000 रुपयाची मर्यादा घालण्यात आली. त्यातही थकीत रक्कम आधी स्वतः भरल्याशिवाय याचा लाभ होणार नाही, हा करंटेपणा सरकारने या ठिकाणी केला. दादा, म्हणजे 19 मध्ये लाभ असणाऱ्यांना उर्वरित पैसे भरा, हे मी तुमच्या अटीमध्येच आहे. मी काही खोटं बोलून मी काही सभागृहामध्ये चुकीचं काही मांडतो असं नव्हे. तुमची नियत नाही तर कशाला करताय, बोंबा मारताय, कशाला दिशाभूल करून शेतकऱ्याचा बळी घेताय? हे अशी घालण्याची गरज होती. हे तुम्ही भरल्याशिवाय हे 50,000 रुपये मिळणार नाही. 19 नंतरच्या 7ही खरीप हंगामामध्ये जी परिस्थिती होती, पूर, दुष्काळग्रस्त परिस्थिती, अतिवृष्टी, खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं. सलग 7 वर्ष नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. अध्यक्ष, सुमारे 23.63 लाख नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपये मिळणार. म्हणजे जवळपास 24 लाख शेतकऱ्यांना तुम्ही 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देणार, तेही उर्वरित रक्कम भरल्यानंतर. त्याच्यात नाहीतर देणार नाही. यापूर्वी एकदा कर्जफेड केली तरी लाभ मिळत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडी जनाची नाही तरी मनाची आपण काळजी करा. मनाची, हृदयावर हात ठेवू, विचार करा गांभीर्याने की जर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला द्यायचा होता तर ही एकदा कर्जमाफी केली तरी लाभ मिळत होता. आता मात्र 4 वेळा कर्जफेड केल्याशिवाय लाभ मिळणार नाही, अशी कठोर अट यामध्ये घातण्यात आली. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्यांना शिक्षा आणि थकबाकीदारांना अर्धवट दिलासा, हे काय धोरण आहे? याला धोरण म्हणायचं आपण? साखर कारखान्यातील हंगामी कामगार, बाजार समिती कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँक, जिल्हा बँक, दूध संघामधील हजारो कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलं. हे तर केलंच, आता त्याचा दोष आहे काय? हंगामी कामगार त्यातून वगळले. अरे कमाल आहे. त्या ऊस कारखान्यात, साखर कारखान्यात हंगामी कामगार कर्जमाफीतून वगळणं योग्य आहे? काय त्याला मिळतं? तो कशाला कामगार म्हणून जातो? अध्यक्ष महोदय, हा व्यक्ती, हा मजूर पोटाची खडगी भरत नाही, शेतात पिकत नाही, शेतीच्या भरोशावर जगता येत नाही, म्हणून तो कामावर जातो. हे तरी साधं गणित आहे. हे साधी अक्कल जर नसेल आणि ह्याच्या अटीमध्ये घालताय तुम्ही बाजार समितीचा कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, बँकांचे आणि दुग्धविकासाचे हजारो कर्मचारी, आणि यात हे सगळ्यांना यातून वगळलं. महिनोमहिने पगार न मिळणाऱ्या कामगारांनाही तुमचा पगार खरं आहे काय? यातून किती लोकांना महिनोमहिने पगार मिळत नाही? थकीत आहे, वर्ष मिळत नाही. कधी कधी पोटाची खळगी भरायसाठी रात्रंदिवस भटकावं लागतं यांना. त्यात लोकप्रतिनिधीचं समजू शकतो, त्यातून वगळले. पण त्यातला SC असेल, आरक्षणाचा लाभ घेणारा लोकप्रतिनिधी, ST असेल, दलित असेल, आदिवासी असेल, त्यांनाही वगळलं. तो आरक्षणातून लोकप्रतिनिधी पंचायत समितीचा सदस्य झाला, ग्रामपंचायत सरपंच झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला.
त्याला वगळण्याची काय गरज होती? ही कर्जमाफी तुमची, याला कर्जमाफी म्हणायची? अरे सामान्य माणसाचं हित, गरीब माणूस त्या ठिकाणी तुमच्या या कर्जमाफीतून सुटत असेल तर आकडेवारीचा हा सरकारचा दावा निश्चितपणे खोटा आहे. 2019च्या कर्जमाफीच्या तुलनेमध्ये कमी अटी असूनही 32,37,000 एवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि खर्च झाला होता 20,497 कोटी रुपये. 2017च्या कर्जमाफीत 44.4 लाख शेतकऱ्यांना लाभ देऊन 18,500 कोटी रुपये खर्च झाला. अध्यक्ष महोदय, मग यापेक्षा अधिक जाचक अटी असताना यावेळी 56 लाख शेतकऱ्यांना लाभ आणि तब्बल 36,000 कोटी रुपयाचा दावा कशाच्या आधारावर आहे? किती दिशाभूल करताय तुम्ही, किती खोटं बोलताय तुम्ही, किती असत्य मांडताय तुम्ही? हा दावा, हा वास्तव हे खरं उतरेल का? ही कर्जमाफी नाही, हे कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्याची फसवणूक आहे, ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आज आपण ज्यांच्या या फसव्या घोषणा आता बंद करून आमची मागणी आहे या निमित्तानं की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजेत. ही मागणी आपण मान्य करावी. या अटी आणि शर्ती यातून काढाव्यात. ज्यांचे फार्मर आय डी नाही, किती टक्के शेतकरी आहेत आपण मंत्री महोदय सांगावं. अजूनही 2023 पासून ज्यांच्या फार्मर आय डी झाल्या नाही ते शेतकरी नाही, त्यांना वंचित ठेवलाय. आता ही चूक कोणाची? तुम्ही किती बळी घेणार आहात शेतकऱ्यांचा? तुम्हाला शेतकऱ्यांचा बळी घेण्याचं ठरवलं आहे का तुम्ही? मेला तरी बेहतर. जमिनी बडकावून रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे. समृद्धी मार्ग, अमुक मार्ग, काल तर गडचिरोली जिल्हा पुन्हा बेरेजचे राख करण्याचं काम सुरू झालेलं आहे. उद्योगाच्या नावाखाली 3-3 दिवस गडचिरोली चंद्रपूरचा शेतकरी रस्त्यावर उतरून लढतोय, माझ्या जमीन मी देणार नाही म्हणून. सुपीक जमिनी स्टील प्लांटच्या नावाखाली, स्टील हबच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विरोध असताना जबरदस्तीनं भडकवताय. म्हणजे इकडूनही जमीन काढून घ्यायची, असलेल्या जमिनीवरचं कर्ज त्याला कर्जमाफीतून मुक्त, त्याला फायदा होऊ द्यायचा नाही. शेतकऱ्यांनी बैलबंडी घेऊन, बैलगाडी घेऊन 3-3 दिवस मुक्काम ठोकला. त्यांचे अश्रू तुम्हाला कळत नाही? तुम्ही ते रद्द करण्याच्या ऐवजी स्थगिती देतात. तिथे कवडी मोल भावाने जमिनी घेण्याचं काम सुरू आहे. तो जिल्हा उद्ध्वस्त होईल. उद्योगामध्ये काय देत आहे? जमिनी घेतल्यानंतर एक नोकरी देणार. तो कारखान्यामध्ये कच्चा माल सापडतोय तोपर्यंत ती नोकरी राहील. हे कारखाने कधी बंद पडतील याचा नेम नाही. जमीनही गेली, नोकरी गेली. कसा जगेल तो माणूस? शेतकरी कसा जगणार आहे? ओडिसामध्ये, रायपूरमध्ये हे सुरजागडची खाण सुरू होण्यापूर्वी जवळपास 69 कारखाने बंद झाले. 69 कारखान्यातून 23,000 कुटुंब उद्ध्वस्त झाले. 23,000 जमिनी गेल्या, कारखाने बंद पडल्यामुळे नोकरी गेली. आज त्यांना तुम्ही भिकारी करून सोडलात. भिकारी तिथे ती अवस्था उद्या येणार नाही का इथे? कारण मर्यादा असतात. जे काही डिपॉझिट आहे आयर्न ओव्हरचं, त्याच्या भरोशावर उद्या 5-25 कारखाने उभे होतील. तर डिपॉझिट संपला 25 वर्षांनी. उद्या ते कारखाने बंद पडतील, नोकऱ्या जातील, शेती गेली. मारायला निघालात तुम्ही उद्योगाच्या नावाने. गरीबाला संपवायला निघालात, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालात. म्हणून आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, त्यावर गांभीर्यानं विचार करा. सरकारने गांभीर्यानं विचार केला पाहिजे. नाही म्हणताना जबरदस्तीनं नोटिसा काढून विरोध केल्यानंतर सुद्धा या पद्धतीनं जर हे होत असेल तर मला वाटतं नक्कीच उद्याचा दिवस शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार हिरावण्याचा दिवस येईल अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे, आपण कांद्याचा विषय घेऊन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या कांद्याच्या उत्पन्नासाठी दिल्ली दरबारी गेले. काय झालं त्यांचं?
फार गाजावाजा झाला. आता प्रश्न सुटला कांद्याचा. कांदा विषय संपला. कांद्याला न्याय मिळणार शेतकऱ्यांना. 2 लाखची परवानगी फक्त, त्यातून खरेदी किती झाली? 67,000 टन. 2 लाखातून 67,000 टन कांदा आतापर्यंत खरेदी केला गेला. मर्यादा 2 लाखाची आहे. महाराष्ट्रात कांदा हा 10 लाख टन उत्पन्न होतो. आणि मग बाकीच्या शेतकऱ्यांनी कांदा टाकायचं कुठे? त्याचं काही नियोजन सरकार म्हणून करणार आहेत की नाही? आज जे भाव पडलेत, आखाती देशामध्ये सर्वात मोठी मागणी होती. ठीक आहे, युद्धामुळे घटली असेल, पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे जबाबदारीनं उभं राहण्याची जबाबदारी सरकारचे अध्यक्ष महोदय, पण ती होताना दिसत नाही. आणि आज या कांदा उत्पादक महाराष्ट्रातला शेतकरी रडत आहे. तो केवळ मतदार नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा सुद्धा आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा शेतकरी तुमचा जीडीपी वाढतो कशाच्या भरोशावर? ज्या 2-3 गोष्टी आहेत, ठीक आहे, इंडस्ट्री असेल, पण ऍग्रिकल्चर ग्रोथ असल्याशिवाय जीडीपी राहू शकत नाही, वाढू शकत नाही. पण त्यामध्ये सुद्धा आज शेतकऱ्याला नागवण्याचं काम सुरू झालंय. नाफेड आणि एनसीसीएफ कडून थेट बाजार समित्यामध्ये कांदा खरेदी होत नसल्याने खुल्या बाजारामध्ये कमी दरानं कांदा शेतकरी विकतोय. त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबवण्याचं काम आपण कराल, अशी मला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाला विनंती आहे, मंत्री महोदयांना विनंती आहे. अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बसला आहात, तिथे सुद्धा आमची विनंती आहे की आपण शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आता कर्जमुक्ती सरसकट बिना अटीनं बिना शर्तीनं होऊ देत. जेवढा काही भार पडेल तेवढा. नाहीतरी कर्जबाजारी झालेला आहे महाराष्ट्र, उद्ध्वस्त झाला आहे महाराष्ट्र. आज कर्ज 10,000 कोटीच्या 10 लाख कोटीच्या घरात गेलाय. कोणासाठी? रस्ते बांधण्यासाठी. ज्या रस्त्यानं जाणारा शेतकरी जिवंत नसेल तर तो रस्ता कोणत्या कामाचा आहे? त्या रस्त्याचा उपयोग काय आहे? रस्त्यावर खर्च, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केलाच पाहिजेत. पण शेतकऱ्याला नाकारून, त्याचा हक्क नाकारून, त्याचा अधिकार नाकारून, त्याला मारण्यासाठी, त्याला जिवंत गाळण्यासाठी जर तिजोरी साफ होत असेल तर तिजोरी साफ होते तेवढ्याच तुम्ही ताकदीनं तुम्ही सुद्धा उद्या साफ होऊन जाल. त्याचे अश्रू तुम्हाला फार महागात पडतील. हे सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून माझी विनंती आहे, सरकारला विनंती आहे की आपण सरसकट कर्ज माफीसाठी आपण या ठिकाणी पावलं उचलावी अशी मी विनंती करतो. खूप गोष्टी आहेत, पण तुम्हाला एक सांगतो की आपण सगळ्यांनी मिळून, सत्ताधारी आमदारांना सुद्धा माझी विनंती आहे, हे कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही आहे. फार तर फार 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार. सगळे माहिती घेतली. आम्ही इतके वर्ष झाले सभागृहात काम करतोय, आम्ही मंत्री म्हणून काम केलं, आमच्याकडे काही सोय. सगळा अभ्यास केल्यानंतर 12-12.5 लाख लोकांनाच फक्त या शेतकऱ्याचा लाभ होणार आहे. तुम्ही 56 लाख शेतकरी सांगून आकडा फुगवून, पैशाचा आकडा फुगवून शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल करू नका, अशी आमची आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे. अध्यक्ष महोदय, इथे अनेक चर्चा आहे, पण एक सांगतो आपल्याला की पदुमच्या संदर्भात ताई कोण आपण आहात वाटतं? पशुसंवर्धन आपल्याकडे हो, कारण आता आरोग्यमंत्री दिसत नाहीत, राज्यमंत्री आहेत. तर महत्वाचे विषय आहेत, 2-4 विषय याच्यासाठी. ही जे पदुमच्या संदर्भात आपल्याकडे अनेक ठिकाणी विदर्भाच्याकडे थोडासा लक्ष द्या. तसा उल्लेख सुधीर भाऊनी केला. पंकजाताई, विदर्भातील पशुसंवर्धन विभागाची रिक्त पदं भरण्यासाठी एक ठोस कार्यक्रम आखा. आता तुम्ही काही जागेवर ते कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा मला वाटतं आदेश दिला, पण यामध्ये अनेक प्रश्न सुद्धा जे आपण पाहिलं, ही जनावरं जी दिली जातात ना, ती जनावरं फार निकृष्ट दर्जाची दिली जातात. बिमार, ज्याची किंमत अत्यंत, तुम्हाला माहीत असेल कदाचित, एक कुटकी गावातील प्रकाश खिकळे आणि सचिन पाटील या शेतकऱ्यांनी ज्या गायी घेतल्या होत्या, यामध्ये ते अपेक्षित दूध तर मिळालंच नाही आणि आजारी जनावरांसाठी त्याला 1000 रुपयाचा खर्च आला.
ते तुमची जे 25-75% योजना होती ना विशेष घटक योजनेमधून, असे देऊन काय उपयोग आहे? म्हणजे 80,000ची गाय दाखवली, त्याची मार्केटमध्ये किंमत 40,000ची. 40,000 रुपये वरचे कमवले तुमच्या त्या तिकडच्या अधिकाऱ्याने. याची सगळं चौकशी करावं. या शोषण केलं या बिचाऱ्या शेतकऱ्यांचं. दूध निघत नाही, गरीब जनावर दिलं. जसं ते लातूरमध्ये बैल नसताना शेतकरी नांगराला झुपला होता आणि पण बैल पाठवला, तो बैलही बिमार होता. आम्ही सांगितलं आम्ही बैल पाठवला. अरे बैल पाठवला तर चांगला तरी पाठवा, पण तो बिमार पाठवला. तसंच हे गायी बिमार दिल्या, त्या गायी बिमार दिल्यानंतर दूधही देत नाहीत, उलट शेतकऱ्यावर भुर्दंड पडला आहे. हे कटकी गावातील या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. अनेक लाभार्थ्यांना चांगल्या दुभत्या आणि निरोगी गायी देण्याचं काम तुम्ही आता ताई तुमचं करू शकता. शेतकरी कोण आहे? ओबीसी आहे. मोठा शेतकरी वर्ग ओबीसी आहे. तुम्ही आम्ही ओबीसी आहोत, त्याचाच गळा घुटण्याचं काम चाललं आहे. जो खातायत ते पाहतायत, मस्त मजा मारून राहिले आहेत. काही नाही हो, अरे महाराष्ट्र लुटला जात आहे. पण तुम्ही सक्षमरित्या ओबीसी म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, ताई म्हणून, कारण आम्ही मुंडे साहेबांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते आहोत. या सामान्य माणसाचं अशा पद्धतीचं शोषण होत असेल ना, फार वाईट वाटतं. आदिवासी विभागामध्ये सुद्धा आता ते तशाच गायी दिल्या गेल्या तर मागच्या वेळेस फार वाईट त्याचं हे परिणाम झाला. काय ते कमी दूध देणारी, रोगग्रस्त, निकृष्ट दर्जाची जनावरं, हे काही चांगलं नाही. आणि यासाठी आपण लक्ष घालावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. इथे यामध्ये पिंपरी पुनर्वसन येथील दर्शना थूल यांच्या कुटुंबाची कहाणी तर अगदीच वेदनादायी आहे. 10 शेळ्या मिळाल्यानंतर ताई, पिंपरी पुनर्वसन येथील दर्शना थूल या कुटुंबाची कहाणी फार म्हणजे त्यांनी मानूनच दाखवली. 10 शेळ्या मिळाल्यानंतर त्यांच्यात रोगाची लागण झाली, सगळ्या बिमार शेळ्या दिल्या. त्याचा परिणाम त्यांच्या स्वतःच्या गोठ्यातील इतर शेळ्या ज्या होत्या त्याच्यावरही झाला. आणि एका मागोमाग एक 24 शेळ्या मेल्या. म्हणजे दिलेल्याही मेल्या आणि गोठ्यातल्याही मेल्या. या बिमार दिल्या ना, म्हणजे चांगल्या आंब्यामध्ये सडले आंबे टाकलेत, चांगले आंबे गेलेत आणि सडले आंबे गेलेत. असं करून त्या बिचारीचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. आणि त्यामध्ये तुम्हाला विनंती आहे की ती माहिती घ्या आणि या कुटुंबाला काही मदत होत असेल, त्याची भरपाई देता येत असेल तर आपण त्यांना दिली पाहिजेत, अशी या निमित्तानं मी आपल्याकडे मागणी करतोय. डोरली येथील साजन भोंगाडे यांना मिळालेल्या गायीपैकी एक गाय आजारी होती, दुसरीचे दूध अत्यल्प होते. दुग्ध व्यवसायातून त्याचे सगळे उभं राहण्याचं स्वप्न भंगलं आणि कर्ज फेडण्यासाठी आणि संसार चालवण्यासाठी त्यांनी पेट्रोल पंपावर काम करावं लागत आहे. ही शेतकऱ्यांची व्यथा आहे. नैना आणि निखिल सावध या बांधकाम मजूर दाम्पत्यालाही या योजनेचा असाच फटका बसलेला आहे. तर तुम्ही सगळी हे नोट करून या व्यक्तींना, ज्यांनी तुमच्या योजनेसाठी तुमच्या दरवाजात सरकारचे उभे झालेत, त्याचा फायदा झाला, पण त्याला आर्थिक नुकसान, या फायदा तर झालाच नाही, गायी मिळाल्या, शेळी मिळाल्या, पण आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात त्यांना सहन करावं लागत आहे. हे सर्व प्रकार पाहता सरकारने या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय करण्याची आवश्यकता आहे. दोषी अधिकारी असतील किंवा पुरवठादार असतील, याचं एक जे क्रॅकेट आहे हे मोडून काढा आणि शेतकऱ्याला न्याय द्या. या माध्यमातून मी आपल्याकडे ही मागणी करतोय. आणि अध्यक्ष महोदय, हे पशुसंवर्धन विभागामध्ये ह्या गोष्टी राजरोसपणे घडत असताना तिथे असणारे दवाखाने आणि डॉक्टरची व्यवस्था, तिथे असणाऱ्या आपल्याला सांगतो प्रादेशिक पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर सतीश राजू यांना मंडळाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला. यांनी जवळपास 9 कोटी रुपयाची निधी नियमबाह्यरित्या खरेदी केली. माहितीच्या अधिकारासमोर आलं. डॉक्टर राजू यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे तुम्ही बोललात, पण सभागृहात बोललात, पण अजूनही राजू यांच्याकडून या महामंडळाचा कार्यभार काढण्यात आलेला नाही. म्हणजे सभागृहात जर ताई आश्वासन देऊन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपण आपली भूमिका मांडली. विजयराव, खूप वेळ झाली. खूप. बरं, 5 मिनिटात संपवतो. 5 मिनिट नाही, 1 मिनिटात संपवा. बरं, ठीक आहे. 26 2 मिनिटात संपवतो. 2 मिनिटात 26 विजयराव 26 मिनिटं झाली तुमची. चला 2 मिनिटात संपवा. बसू 2 मिनिटात. हे सहायुक्त जे सतीश राजू आहे त्यांना तुम्ही आश्वासन दिलं होतं, पण अजून कारवाई झाली नाही. ती कारवाई होईल, मला अशी अपेक्षा आहे.
सभागृहात दिलेलं ते आश्वासन होतं, त्याची पूर्तता करावी अशी मी विनंती करतो. आरोग्य विभागाच्या संदर्भात 1 मिनिटामध्ये भाषण करून संपवतो. आरोग्य विभागाचे मंत्री महोदय इथे आहे. ओ काय PSC मध्ये आज PSC असतील, RH असतील, माझ्या मतदारसंघातलाच विषय घेतो, जनरल तर आहेच. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णवाहिकेच्या संदर्भात तुम्ही 5 रुग्णवाहिका ते खंडित पडल्या, 2 वर्षापासून त्याचं दुरुस्ती होत नाही. अनेक रुग्णवाहिकांना पैसे नाहीत, इलेक्ट्रिकचं बिल भरायसाठी पैसे नाहीत आता PSCला, RHला. काय मेंटेनन्सचे पैसेच मिळत नाही का? राज्य कंगाल झालेलं आहे. तुम्ही आरोग्यावर पैसेच नाही आहेत, ही परिस्थिती आता निर्माण झाली. इलेक्ट्रिकचे बिल भरायसाठी नाही, मेंटेनन्ससाठी नाही. आरोग्य यंत्रणेच्या मध्ये आमच्याकडे 100 बेडचं हॉस्पिटल ब्रह्मपुरीला झालं. 2 वर्षापासून पत्रव्यवहार सुरू आहे. 83 जागा भरायसाठी 83 जागा भरायसाठी ते भरल्याच जात नाही. ते तातडीनं भरण्याची कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 3 प्राथमिक आरोग्य केंद्र निर्लेखित झालेले आहेत. मेनकी, मुळजा, ब्रह्मपुरी मतदारसंघातील मेनकी, मुळजा आणि बोथली आणि गुंजेबाई या 4 निर्लेखित झालेल्या याला आपण पैसे उपलब्ध करून द्या. तुम्ही 1,60,00,000 रुपये फक्त देतायत प्राथमिक आरोग्य केंद्रात. काय होणार 1,60,000? ते PHU होत नाही, PSC कशी होणार? डॉक्टर राहतात, MBBS डॉक्टर असतात, तिथे राहण्याची त्यांची व्यवस्था, त्यांना निवासी व्यवस्था करावी लागेल, ते पण नाही. आणि एवढा मोठे तिकडे ऑपरेशन होतात, छोटे ऑपरेशन होतात, फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन होतात. आपण साधारणतः 15 बेडचं करतो तर 1.5 कोटीमध्ये बसत नाही. ती वाढवा. किमान 6 कोटी रुपये PSC साठी आपल्याला देता आले पाहिजेत सरकारकडून, बजेटमधून. तशी प्रावधान करा अशी मागणी करतो. आणि आपला आदेश इथून मानून सरकारने पुन्हा सरकारला सद्बुद्धी येईल, कर्जमाफीवर पुनर्विचार करेल. शेतकऱ्याला, महिला बालकन्यांच्या ताई आहे तिथे, पण आता मी बोलणार नाही कारण ती बिचारी म्हणजे शांतपणे ऐकून घेते म्हणून आता त्याच्यावर फार काही बोलणार नाही. पण एक सांगतो की शेतकऱ्यांच्या संदर्भात सद्बुद्धी देव सरकारला पुनर्विचार करण्याची, की पूर्ण कर्जमाफी ही बिना अटी शर्तीनं सरसकट करण्याची साईबाबा चरणी प्रार्थना करू की सद्बुद्धी देत. वाटल्यास तुम्हीच राहा पुन्हा 5-7 वर्ष, पण शेतकऱ्याला मात्र कर्जमुक्त करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मग थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशुतोष काळे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन 2026-2027 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली.